नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर इथे मी सकाळी छान अशी दारामध्ये रांगोळ काढून घेतली, चहा वगैरे घेतला आणि मग नंतर लागले स्वयंपाकाच्या तयारीला. तर स्वयंपाकामध्ये आज भाजीला मला पालकाचा गरगटा बनवायचा होता. पालक छान असा चिरून घेतला. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्येच शेपूही थोडासा चिरून टाकणार आहे. शेपूमुळे आपल्या पालकाची चव छान येते. तर एक टोमॅटो अख्खं त्याच्यामध्ये बारीक कापून घेतलं, हरभऱ्याची डाळ आणि कच्चे शेंगदाणे, अख्खे कच्चे शेंगदाणे मी याच्यामध्ये वापरणार आहे. तर मला भाजी पटकन 15 मिनिटामध्ये करायची होती, त्याच्यामुळे मी कुकरला भाजी शिजण्यासाठी लावून दिली. कुकरमध्ये आपल्या 3 शिट्ट्यामध्ये भाजीचा पूर्णपणे काळ होतो. तर इथे माझी 10 मिनिटामध्ये भाजी छान अशी शिजवून झालेली आहे. त्याच्यात मी जे आपण ज्वारीचं पीठ असतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकलं तरी चालतं, बेसन पीठ. आणि लगेचच मी कच्च्या शेंगदाण्याचं कूट टाकून त्याच्यामध्ये हिरवी मिरची जी प्लेन बारीक केलेली होती ती त्याच्यामध्ये टाकून घेतली. तर ते छान एकजीव केल्यानंतरच कढईमध्ये तेल गरम झालं की आपली भरपूर असा लसूण लालसर होईपर्यंत परतून घेऊया. जिरी, मोहरी, हळद वगैरे टाकून जो आपण गरगटा मिक्स केलेला होता तो त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर 1-2 मिनटं आपण असंच हलवून घेणार आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया. तर एक 5 ते 10 मिनटं छान अशी उकळी काढून छान इथे आपला गरगटा तयार होतो.